नमस्कार, मी दगडे डी.ए. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ITI धाराशिव. आज आपण ग्राइंडिंग व्हीलचे ग्राइंडिंग व्हीलचे ग्रेड व स्ट्रक्चर याविषयी माहिती घेऊ. ग्रेन साईज. ॲब्रेसिव्हच्या कणांच्या साईजला ग्रेन साईज असे म्हणतात. ॲब्रेसिव्हची ग्रेन साईज नंबर्सने दर्शवितात. ग्रेन साईजला ग्रीड साईज असेही म्हणतात. ग्रीड साईज दर्शविणारा नंबर हा ॲब्रेसिव्ह ज्या चाळणीने सीव चाळतात त्या चाळणीच्या होल संख्या नंबर ऑफ ओपनिंग्स दर्शविते. ग्रेड साईजचा नंबर जितका मोठा असेल तितके कण बारीक असतात. लार्जर द ग्रीड साईज नंबर, द फायनर द ग्रीड. ग्रीड साईज. ग्रेन साईजचे 4 प्रकारात वर्गीकरण केले आहे. कोर्समध्ये समाविष्ट ग्रेन साईज नंबर्स आहेत 10, 12, 14, 16, 20, 24. मीडियम मध्ये 30, 36, 46, 54, 60 ग्रेन साईज नंबर समाविष्ट आहेत. फाईन मध्ये 80, 100, 120, 150, 180. व्हेरी फाईन 220, 240, 280, 300, 400, 500, 600 ग्रेन साईज नंबर समाविष्ट आहे. ग्राइंडिंग व्हीलची ग्रेड पाहूया. ग्रेड ऑफ ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग व्हीलमधील ॲब्रेसिव्हमधील कणांना पकडून ठेवण्यास वापरल्या जाणाऱ्या बॉन्डची ताकद, स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड म्हणजेच ग्रेड होय. यालाच व्हीलचा कठीणपणा असेही म्हणतात. थोडक्यात व्हीलचा कठीणपणा बॉन्डच्या प्रमाणावर अवलंबून असतो. ग्राइंडिंग व्हीलच्या एकूण 26 प्रकारच्या ग्रेड्स आहेत. या ग्रेड्स A पासून Z पर्यंत इंग्रजी अक्षराने दर्शवितात. ग्राइंडिंग व्हीलच्या ग्रेड्सचे 3 गटात वर्गीकरण केलेले आहे. सॉफ्ट ग्रेड. A पासून F पर्यंत 6 ग्रेड्स. मीडियम ग्रेड. G पासून V पर्यंत 16 ग्रेड्स. हार्ड ग्रेड. W पासून Z पर्यंतच्या 4 ग्रेड्स. सॉफ्ट ग्रेडच्या व्हीलमध्ये बॉन्ड कमकुवत असतात, त्यामुळे ॲब्रेसिव्ह कण सहज वेगळे होतात व त्यामुळे व्हील जलद घासले वेअर आउट होते. हार्ड ग्रेडच्या व्हीलमध्ये बॉन्ड हे मजबूत स्ट्रॉंग असतात. ते ॲब्रेसिव्हच्या कणांना ॲब्रेसिव्ह ग्रीट जागेवर मजबूत पकडतात, म्हणजेच कण बॉन्डपासून लवकर अलग होत नाहीत व त्यामुळे व्हील घासण्याचे प्रमाण कमी असते. A ग्रेडचे व्हील सर्वात सॉफ्ट असून Z ग्रेडचे व्हील सर्वात हार्ड असते. हार्ड मटेरियल करिता सॉफ्ट ग्रेडचे व्हील वापरावे, तर सॉफ्ट मटेरियल करिता हार्ड ग्रेडचे व्हील वापरावे. हार्डर द मटेरियल सॉफ्टर द व्हील मस्ट बी, अँड सॉफ्टर द मटेरियल हार्डर द व्हील मस्ट बी. त्यानंतर आपण ग्राइंडिंग व्हीलचे स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर ऑफ ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग व्हीलमधील असलेल्या ॲब्रेसिव्ह कणांच्या रिकाम्या जागेला स्ट्रक्चर असे म्हणतात. स्ट्रक्चरमुळे ॲब्रेसिव्हच्या कणांच्या मध्ये असलेल्या बॉन्डचे प्रमाण, अमाऊंट ऑफ बॉन्ड, त्याचप्रमाणे प्रत्येक ॲब्रेसिव्हच्या कणांची एकमेकापासूनची जवळीक, क्लोजनेस समजते. व्हीलच्या स्ट्रक्चरला एकूण 15 प्रकारच्या नंबर्सने दर्शवितात. हे नंबर्स अनुक्रमे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 व 14 हे आहेत. स्ट्रक्चर 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. डेन्स स्ट्रक्चर. ज्या व्हीलमध्ये ॲब्रेसिव्हच्या कणांमध्ये असलेली रिकामी जागा, कमी स्पेस असते, त्याला डेन्स स्ट्रक्चर म्हणतात. डेन्स स्ट्रक्चरचे व्हील वजनाने जड असते. डेन्स स्ट्रक्चरला क्लोजली स्ट्रक्चर्ड व्हील असेही म्हणतात. डेन्स स्ट्रक्चर व्हीलने ग्राइंडिंग करताना कमी प्रमाणात धातू कट होतो, परंतु चांगल्या प्रकारचे फिनिशिंग येते. क्लोजली स्ट्रक्चरमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6 व 7 या नंबर्सचे स्ट्रक्चर्स येतात. दुसरा आहे ओपन स्ट्रक्चर. ओपन स्ट्रक्चर. ज्या वेळेस व्हीलच्या ॲब्रेसिव्हच्या कणांमधील रिकामी जागा जास्त असते तेव्हा त्यास ओपन स्ट्रक्चर म्हणतात.
ओपन स्ट्रक्चरच्या व्हीलमध्ये बॉन्डचे प्रमाण व ॲब्रेसिव्हचे प्रमाण कमी असते. ओपन स्ट्रक्चरचे व्हील सहजपणे जादा धातू कट करते व उष्णताही कमी उत्पन्न होते, परंतु चांगले फिनिश येत नाही. ओपन स्ट्रक्चरचे व्हील वजनाने हलके असतात. या स्ट्रक्चरमध्ये 8, 9, 10, 11, 12, 13 व 14 नंबर्सचे स्ट्रक्चर येतात. आकृतीमध्ये आपल्याला क्लोज्ड किंवा डेन्स स्ट्रक्चर आणि ओपन स्ट्रक्चर दाखवलेले आहे. अशा प्रकारे आपण ग्राइंडिंग व्हीलचे ग्रेन, स्ट्रक्चर, ग्रेन याविषयी माहिती घेतली. काही शंका असेल तर विचारावे. थँक्यू.